नमस्कार, एसके मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। ज्येष्ठ नागरिक आणि पेन्शनधारकांना अर्थसंकल्पातून मिळणार 5 मोठ्या भेटवस्तू। अर्थमंत्र्याची मोठी घोषणा। या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करून घ्या। तर बघा मंडळी मित्रांनो, केंद्र सरकार या महिन्यात 23 जुलै रोजी अर्थसंकल्प सादर करणार आहेत। अशा परिस्थितीत ज्येष्ठ नागरिक आणि पेन्शनधारकांना या अर्थसंकल्पातून मोठ्या अपेक्षा आहेत आणि सरकारलाही या अपेक्षा पूर्ण करायच्या आहेत। मित्रांनो, लोकसभा निवडणुकीत जाण्यापूर्वी भाजपने आपल्या जाहीरनाम्यात आयुष्मान भारत आरोग्य योजनेची व्याप्ती वाढवण्याचे आश्वासन दिले होते। आता ज्येष्ठ नागरिक आणि 70 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या पेन्शनधारकांना या योजनेत समाविष्ट केले जाईल। त्यांना 5 लाख रुपयांपर्यंतचे विमा संरक्षण दिले जाईल आणि जे भविष्यात 10 लाख रुपयांपर्यंत वाढणार आहे। 70 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या लोकांना यामध्ये सहभागी होण्याची कोणतीही सक्ती असणार नाही। त्यांचे उत्पन्न देखील तपासले जाणार नाही। 23 जुलै रोजी अर्थसंकल्प सादर होणार असून आणि त्याची घोषणा होणार आहे। या अर्थसंकल्पात निवृत्ती वेतनधारक आणि ज्येष्ठ नागरिकांना आणखी एक मोठी आनंदाची बातमी किंवा दुसऱ्या शब्दात टॅक्स बद्दल दिलासा मिळणार आहे। सध्या जुन्या व नवीन प्राप्ती करात ज्येष्ठ नागरिक आणि निवृत्ती वेतनधारकांसाठी सूट मर्यादा 3 लाख रुपये आहे, तर सुपर ज्येष्ठ नागरिकांसाठी सूट मर्यादा 5 लाख रुपये आहे। जर तुमचे वार्षिक उत्पन्न असेल तर तुमच्या पेन्शन मधून कर वसूल केला जाऊ शकतो आणि त्यासाठी ITR फाइल करणे देखील आवश्यक आहे। परंतु आता सरकार ही मर्यादा 10 लाख रुपये करणार आहे। सरकारने ज्येष्ठ नागरिक आणि पेन्शनधारकांसाठीची मर्यादा 10 लाख रुपयांपर्यंत वाढवण्यास त्यांना मोठा दिलासा मिळेल असे तज्ञांचे म्हणणे आहे। त्यांना 10 लाख रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्नावर कोणताही कर भरावा लागणार नाही। तर मंडळी, तिसरी चांगली बातमी मिळणार आहे। हेल्थ पॉलिसी प्रीमियम वरील कपात वाढवली जाईल। कोविड महामारीनंतर आरोग्य पॉलिसीची मागणी लक्षणीय वाढली होती। अशा परिस्थितीत विमा कंपन्यांनी आपला प्रीमियम वाढवला होता। याचा सर्वाधिक फटका ज्येष्ठ नागरिक आणि पेन्शनधारकांना बसला होता। अशा परिस्थितीत सरकार त्यांना दिलासा देत या अर्थसंकल्पात आरोग्य धोरणावरील कपात वाढवू शकते। आरोग्य धोरणावरील आयकर सवलत सर्वसामान्यांसाठी 25,000 रुपयांपर्यंत आहे, परंतु ज्येष्ठ नागरिक आणि निवृत्ती वेतनधारकांसाठी ही सवलत 50,000 रुपयांपर्यंत आहे, जी आता 1 लाख रुपयांपर्यंत वाढवणार आहे। तर मंडळी, ज्येष्ठ नागरिक आणि पेन्शनधारकांना रेल्वे भाड्यात सवलतीबाबत चौथा मोठा दिलासा मिळणार आहे। कोरोनापूर्वी ज्येष्ठ नागरिक आणि पेन्शनधारकांना रेल्वे भाड्यात 50% सवलत दिली जात होती, जी बंद करण्यात आली होती। परंतु आता सरकार पेन्शनधारक आणि ज्येष्ठ नागरिकांना दिलासा देत ही प्रणाली पुन्हा सुरू करू शकते आणि ते अर्थसंकल्पात जाहीर केले जाऊ शकते। ज्येष्ठ नागरिक आणि पेन्शनधारकांना व्याजाच्या बाबतीत 5वा मोठा दिलासा मिळणार आहे। ज्येष्ठ नागरिक बचत योजनेमध्ये व्याज दर 8.2% आहे, तर तुम्ही यामध्ये तुमचे खाते उघडले असेल तर तुम्हाला 8.2% दराने व्याज मिळते। परंतु सरकार ते अधिक आकर्षक बनवणार आहे, जेणेकरून पेन्शनधारक आणि ज्येष्ठ नागरिक यामध्ये अधिकाधिक गुंतवणूक करू शकतील। त्यामुळे आता या योजनेत व्याज आहेत, त्यामुळे आता जास्तीत जास्त पैसे मिळतील। चला तर मंडळी, अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।